दिला आहे। सोबत एक प्रेस नोट पण आहे। ती प्रेस नोट जी आहे ती आजची जी आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्या संदर्भात सगळी पूर्ण सविस्तर माहिती येत्या पत्रकामध्ये दिलेली आहे। मुख्यतः ही स्पर्धा आपण 31 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत ही स्पर्धा घेणार आहोत। प्रवीणजींच्या मनामध्ये असं होतं की प्रत्येक घरी रांगोळी तयार व्हावी आणि प्रत्येक मध्य नागपुरातील प्रत्येक महिलेने या रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात या रांगोळी स्पर्धेचं आयोजन मध्य नागपुरात व्हावं या उद्देशाने या रांगोळी स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे। ही स्पर्धा मध्य नागपूरचे 3 भाग झालेले आहेत। सध्या गांधीबाग, इतवारी आणि महाल या तिन्ही मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा होणार आहे। आमचे सगळे महिला आघाडीच्या कार्यकर्त्या बूथशहा या स्पर्धेसाठी प्रत्येक बूथवर फिरत आहे आणि रांगोळीच्या याच्यासाठी संकलन करत आहे की मोठ्या प्रमाणात अगदी खालच्या याच्यापर्यंत शेवटच्या त्या महिलेपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे, हे पत्रक गेलं पाहिजे आणि त्या महिलेनी या रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे। या उद्देशाने आम्ही आमच्या बूथपर्यंतच्या रचना लावलेल्या आहेत आणि या माध्यमातून महिलांना एक मोठा मंच मिळणार आहे। अनेक महिला खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढतात, वर्षानुवर्षे नुसत्या त्या रांगोळ्या आपल्या घरासमोर काढतात, पण त्या रांगोळीला कधीच फोकस मिळत नाही, कधीच ती रांगोळी कोणी पाहत नाही। तर यावेळेला ठरवून आम्ही अशा टीम तयार केल्या आहे आणि आमची टीम त्या महिलेच्या घरी जाऊन रांगोळीचं परीक्षण करणार आहे। म्हणजे त्या महिलांना पण आनंद होणार आहे की आमच्याकडे कोणीतरी भारतीय जनता पार्टीचे सदस्य आले, माननीय आमदार प्रवीणजी दटके यांनी स्वतः दखल घेत माझी रांगोळी पाहण्याकरता या लोकांना, या महिलांना माझ्या घरापर्यंत पोहोचवलं, अशी त्या महिलेची भावना राहणार आहे। आणि या निमित्ताने आम्ही रांगोळीच्या माध्यमातून अनेक नवीन रांगोळी कलाकार ज्या महिला आहेत त्यांना समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार सांस्कृतिक महोत्सव रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे। ही रांगोळी स्पर्धा ठिपक्यांची रांगोळी, फ्रीहँड रांगोळी आणि संस्कार भारती अशा 3 प्रकारामध्ये या रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रत्येक वार्डात 1 बक्षीस आणि प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 बक्षीस, एकूण 25 बक्षीस आहे। महिलांचा जर संख्या वाढली तर बक्षिसांची पण संख्या नक्कीच वाढेल असं माननीय आमदार प्रवीणजी दटके यांनी सांगितलं आहे। आणि या स्पर्धेला मध्य नागपुरातून घराघरातून चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला आहे, हे मात्र नक्कीच आपल्याला सांगण्यासारखं आहे। ही जी प्रेस नोट तुम्हाला दिली आहे त्या प्रेस नोट मध्ये माझ्या हातून 2 नावं सुटून गेलेली आहेत। माझ्या उजव्या हाताला बसलेल्या रेखाताई निंजे आणि डाव्या हाताला बसलेल्या कविताताई इंगळे यांचं नाव सुटलं आहे, ते आम्ही पेनाने लिहिलं आहे। आपण कृपया प्रेस नोट मध्ये या नावांचा समावेश कराल अशी आशा बाळगते। आणि आपल्याला काही विचारायचं असेल किंवा यांनाही काही बोलायचं असेल आमच्या समूहाला तर ते नक्कीच आपल्याशी वार्तालाप करू शकतात। धन्यवाद।